आज संडे है, आज क्रिकेट का दिन है. आता पूर्ण दिवस क्रिकेट आणि मी मज्जा. येस. मिहीर जरा इकडे ये ना. काय झालं? मी आत्ताच मॅच बघायला बसलोय. बघू दे ना थोडा वेळ. अरे तू बघ अगदी निवांत मॅच, पण आकांक्षा येणार आहे रे मला पिकअप करायला थोड्या वेळाने. त्याआधी मला डिशवॉशर अनलोड करून दे ना प्लीज. प्रॉमिस होणार त्याच्यानंतर कुठलंही काम सांगणार नाहीस. नक्की अगदी पक्क प्रॉमिस. मी जरा चेंज करून येते, तोपर्यंत प्लीज डिशवॉशर आवरून ठेवशील ना. ठीक आहे. हो गया. चला मॅच. अरे वा, झाला का डिशवॉशर आवरून तुझा? अगं म्हणजे काय? हाय काय नाही काय. मिहीर काय? इकडे ये. अगं तू प्रॉमिस केलं होतंस ना की आता काही नवीन कामं सांगणार नाहीस म्हणून. काय यार. काय झालं? हे काय आहे? आपले कॉफीचे कप आहेत अगं. तू हे विचारायला मला इकडे बोलवलंयस? नाही, कॉफीचे कप आहे बरोबर आहे, पण ते इथे काय करतात आहे हे विचारायला तुला बोलवलंय मी. मग अशी तूच म्हणालीस ना डिशवॉशर अनलोड कर म्हणून ठेवले. अरे काय ठेवले? कॉफीचे कप या कपाटात नाही त्या कपाटामध्ये असतात. अगं हो, पण आता इकडे होती जागा रिकामी म्हणून ठेवून दिले. आता हे कपाट काय आणि ते कपाट काय सगळ्या सारखंच आहे अगं. अरे काही सारखं नाही, वेगळं आहे. या कपाटामध्ये आपण स्टीलची भांडी आणि कुकर ठेवतो, त्या कपाटामध्ये आपण काचेची भांडी ठेवतो. तर या कपाटामध्ये जर तू काचेचे कप ठेवलेस ना तर आपल्याला रोज तुकडे गोळा करायला लागतील. काय म्हणतेस? ऐक ना मला गेम बघायचा आहे. मी जाऊ? अच्छा, तुला गेम बघायचा आहे म्हणून अशी भांडी फेकून द्यायची का कपाटामध्ये? मी फेकून नाही दिलेत. बघ ना किती मस्त प्रेमाने नीट ठेवलेत. काय नीट ठेवलीस तू भांडी? ताटाच्या कप्प्यामध्ये वाट्या ठेवल्यास, वाट्यांच्या कप्प्यांमध्ये चमचे ठेवलेत. मला कशी सापडणार भांडी? तुझं हे असं असतं ना म्हणून मी कधी तुझ्या कामात लक्ष नाही घालत आणि तुला हेल्प नाही करत. ओके, ही आहे तुझी आयडिया. तर मग काम करायला लावू नये म्हणून असा राडा घालून ठेवायचा ना. तुला मी असं वाटतं की मी राडा घालीन? नाही घालत ना तू राडा? नाही घालत ना? मग मला प्रूफ कर. मी तुला सगळ्या भांड्यांच्या जागा सांगते, तू नीट भांडी लाव. एक मिनिट, तुझ्याच मॅनेजमेंटच्या टर्म मध्ये सांगायचं झालं ना तर यू शुड ओन अँड ड्राईव्ह इट मिस्टर मिहीर. आई शपथ, मेरी बिल्ली मेरे कुछ में हो. मिहीर शेठ लागा कामाला, नाहीतर तुमची सगळी मॅनेजमेंटची सिक्रेट बाहेर येतील. So where are we going? I thought you wanted to get drunk after. No, not today. I mean, like, our relationship. We've been together for a while. I think we like each other, you know. I've been thinking about it a lot lately. What Well- do you think? My parents are gonna freak out when they realize that I'm dating an Indian guy. Freak out. You know how Indian families work?
every single person in the family has their list of requirements, and you have to go check every box, and then one can become my girlfriend or wife. Is that why Indian parents arrange the marriages for their kids? Maybe, not exactly sure. I mean, things are changing in some places, but slowly. Wait, you haven't told them we're dating yet? No, have you? Not really. Let's do this. Let me introduce you to my parents. And, if they approve, we can go meet your parents. Approve? What do you mean approve? Are you going to change your mind if they don't like me? No, Tracy. I wouldn't do that. I just want to tell them how much I love you and, the future we're planning. I know. I don't want to get hurt because your parents don't approve of me. No. Trust me, babe. I won't hurt you. We just have to figure this thing out. Hey, I feel I have to take the double efforts. Your dad probably thinks I'm just some freak from some foreign exotic country. I don't even know what he thinks about my accent. Who knows how it's gonna go? Well, in defense, his daughter never dated anyone from India before. Touche. Every time I see him, he keeps always asking me for tea. And I don't even like tea, I like coffee. Well, he was very surprised to learn that you like hot dogs and football. Hey, maybe there's an opening. I can come over during some football game and we can bond over some hot dogs. That could work. You're a Packers fan, he's a Packers fan. Y'all could definitely connect through sports. Hey, that sounds like a perfect idea. Why don't we plan something during the next Packers game and, see how it goes. Yeah, I think that could work. Awesome. Well, let's plan that over the brunch. Come on. Okay. Well-balanced saltiness. And that's why Thai food is so good. It's so addictive because you've got just the perfect combo of salty and just a hint of... Wow, it's looking so delicious. बरेच दिवसात थाई खाल्ला नाही ना. मिहिर, जेवायचं काय करायचं? सिंपल वन पॉट मिल कर अगं. तर अगदी पोळी भाजी पण चालेल. मी नाही करणार आज स्वयंपाक, मला फार बोर झालाय. आपण जेवायला बाहेर जाऊयात ना. हाव अबाउट थाई. थाई नको. या आठवड्यात 4 वेळा त्या ऑफिस मधल्या कलिग बरोबर जाऊन थाई खाल्लंय. बाकी कुछ भी चलेगा पण प्लीज थाई नको. थाई नको, मग काय करायचं? हा, इथे नवीन एक इंडियन रेस्टॉरंट सुरू आहे. तिथे जायचं का? अरे हा परवा अभि पण म्हणत होता. मस्त रिव्ह्यूज आहेत त्याचे. चल लगेच जाऊया, तिकडेच जाऊया आपण. अरे पण तुला आठवतंय ना मागच्या वेळेला काय झालं होतं ते? तू रात्रीच्या वेळेला बटर चिकन खाल्लं होतंस आणि तुला प्रचंड ऍसिडिटीचा त्रास झाला होता. रात्री झोपेतून उठत होतास सारखा आणि म्हणत होतास घशात जळजळ होते. आय रिमेंबर. तेव्हाच ठरवलं होतं रात्री बटर चिकन नाही खायचं. नको, आपण इंडियन रेस्टॉरंट स्किप करूया. कुठेतरी दुसरीकडे जाऊया प्लीज. अरे मग कुठे जायचं? हाऊ अबाउट बार्बेक्यू? मस्त हॉट डॉग, रिब्स वगैरे. येस, कबाब्स मस्त. अरे पण आपण मागच्या महिन्यात डिसाईड केलं होतं ना की या महिन्यात आपण रेड मीट खाणार नाहीये म्हणून. एक दिवस चालतं ग, चला जाऊया. नाही, एक दिवस वगैरे काही नाही. हा महिना संपायला फक्त 4 दिवस राहिले. पुढच्या महिन्याला 1 तारखेला नक्की जाऊ. सगळं करते ते काय ग. ठीक आहे, कुठे जायचं मग आता? एक व्हीगन कॅफे आहे पण तिथे नॉनव्हेज मिळत नाही. नाही ग, वीकेंडला नॉनव्हेज पाहिजे. आठवड्यावर असतं तुझं ते केल आणि किनवा. ठीक आहे. बर, कालच खरं तर आपण चायनीजला गेलो होतो, पण तुला परत जायचंय का चायनीजला? काल आपण जे आणलेत ना टू गो बॉक्सेस, ते तसेच अजून फ्रीज मध्ये. अरे हो. हे रोज रोज खाणं इतकं चायनीज मध्ये माझं प्रेम नाहीये. बर, आता ना मी असं करते, सरळ वरण भाताचा कुकर लावते. शी, हो तू इतक्या रेस्टॉरंटची नावं घेऊन माझी भूक ऑलरेडी चालवली आहे. ती असल्या वरण भाताने शांत होणार नाहीये. तिला कुठल्या तरी प्राण्याची आहुती द्यावीच लागणार आहे. आपण डाऊनटाऊनला जाऊया. आयडिया तर चांगली आहे. मी असं करते, 2 मिनिटात तयार होईल. नाही बस, तुझी 2 मिनिटं नको. मागच्या तुझ्या 2 मिनिटांनी आपली पार्टी मिस झाली होती.
ही कपडे मस्त आहेत, आपण याच्यात जाऊया. अरे मी डाऊनटाऊनला जायचं असेल तर कपडे कसे एकदम मस्त हवे. आणि तुला माहितीये माझ्या ऑफिस मधली जी जीवी आहे ना ती रिसेंटली डाऊनटाऊनला मूव्ह झाली. ती आपल्या समोर आली म्हणजे मी असं करते, मी पटकन चेंज करते मग निघूयात आपण. ए, नको यार, या कपड्यात जाता येईल असं कुठला रेस्टॉरंट आहे का? आकांक्षा म्हणत होती एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालंय. याच कपड्यात जाता येईल आपल्याला? 100% चेंज करायची पण काही गरज नाही आणि मेनू पण चेक केला, एकदम मस्त आहे. ठीक आहे मग, चल जाऊया. पण मी ना एक लुच्चा आहे रे. काय? ते रेस्टॉरंट ना थाई आहे. थाई? चालेल ना? ठीक आहे, थाई तर थाई, चल जाऊया आपण. मी परत विचारते कारण तू म्हणत होतास मला थाई सोडून काही चालेल, नक्की ना? हो ग बाई, नक्की. चल मी गाडी काढतो. ओके. काय म्हणाला? मला बरेच दिवसापासून थाई खायला जायचं होतं म्हणून आम्ही थाई रेस्टॉरंट मध्ये चाललोय. असं नाहीये बर का. तुम्ही बघितलं ना मी त्याला किती ऑप्शन्स दिले होते, पण त्याच आपलं काही ना काही कारणाने बिनसत गेलो. त्याला मी काय करणार? काय बरोबर आहे ना? देश कोविड लॉकडाऊनच्या विळख्यात, परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कचरा वेचक दररोज घराघरातून कचरा संकलनाचे काम करून शहराचे आरोग्य सांभाळतात. मार्च 25 ते एप्रिल 17 या काळात 5,329 कचरा वेचक कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि 3,800 पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स पोहोचवले आहेत. कष्टकरी पंचायत कचरा वेचकांचे कुटुंब आणि त्यांच्या जनसंघटना यांना मदत करते. कल्याणकारी कार्य, प्रशिक्षण आणि संशोधन ही या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची व्याप्ती. कचरा वेचकांच्या कुटुंबांना सढळ हाताने मदत करावी ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. मी देवीदास लक्ष्मण सुरवसे, अध्यक्ष, सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्था, दापोडी, पुणे 12, महाराष्ट्र. 1995 सालापासून संस्था कार्यरत असून ही संस्था अनाथ निराधार मुलांचे पालन, पोषण व संरक्षण करून स्वतःच्या पायावर उभे करणे हा संस्थेचा उद्देश आहे. संस्था शासन मान्यता आहे पण विना अनुदानित आहे. केवळ आपल्या दानशूर दात्यांच्या मदतीनेच ह्या मुलांचा सांभाळ होत आहे. मुलांसाठी लायब्ररी, कॅम्प्युटर सेंटर उपलब्ध करून दिले आहे व काही मुले डिप्लोमा, ITI मध्ये टर्नर व फिटरचा कोर्स पण करीत आहेत. ह्या सर्व गोष्टी मुलांना पुरवित असताना आपल्या मदतीची फार आवश्यकता आहे. ह्या अनाथ निराधार बालकांचे भविष्य घडवण्यासाठी केवळ आपल्या दानशूर दात्यांच्या मदतीनेच पुरवू शकतो. तरी आपण यथाशक्ती ह्या अनाथ आश्रमास मदत देऊन सहकार्य करावे ही विनम्र विनंती. तुम्हाला आश्रमातील बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर देत आहे, तरी आपण कृपया मदत करावी ही विनंती. धन्यवाद. बायको नवऱ्याला विचारते की पर्सनल सिक्रेट आणि टॉप सिक्रेट मध्ये काय फरक आहे. तर नवरा म्हणतो सांगतो, तर माझं तुझ्यावर प्रेम आहे हे पर्सनल झालं, दॅट इज इझी. म्हणते सिक्रेट म्हणजे माझं तुझ्या मैत्रिणीवर पण प्रेम आहे हे सिक्रेट आहे. ओके. टॉप सिक्रेट काय, तुझ्या मैत्रिणीचं पण माझ्यावर प्रेम आहे हे टॉप सिक्रेट झालं. Oh God. That was funny. बर, जोक्स अपार्ट, तू पुढे काय करायचं ठरवलंयस आता? Well, you know, Abhi, life was never fair with me. म्हणजे बघ, आई बाबांची सतत लहानपणी भांडणं व्हायची, त्यामुळे मला त्यांचं कधी प्रेमही मिळालं नाही. लग्नानंतर असं वाटलं संजयच्या रूपाने हक्काचा प्रेम करणारा जोडीदार मिळेल,
I thought everything will be normal now. पण त्यानेच दगा दिला. I really feel sorry for you. Don't be. As long as I have friends like you, I will be fine. Are you sure? Promise me, you won't drift into some dark corner. I won't, but I can promise either. तू तर इथे आलीस ना, 4 दिवस मस्त एन्जॉय कर. Just forget about that Sanjay. You are still young. Whole life is ahead of you. So just cheer up. That's better. चल, मी तुला ऑस्टिन दर्शन घडवून आणतो. There are so many places in Austin that you cannot afford to miss. चल, अगं माउंट बोनेल आहे, कॅपिटॉल बिल्डिंग आहे, जायचं आपण मग. Yeah, sure. चल, आणि सगळीकडे इतके मस्त आहे ना बघण्यासारखं. Okay. You will love it. Okay, sure. काय ग एवढी वैतागल्यासारखी का दिसतेस? अगं हा मिहीर ना एक काम धड करत नाही, माझं काम मात्र डबल करून ठेव. अगं आमच्याकडे पण तीच बोंब आहे. अच्छा. सगळीकडे तसंच असतं. आता तुला परवाचीच गोष्ट सांगते. मी अभिला म्हटलं ऑफिसवरून येताना HEB मधनं काही गोष्टी आण. अगदी 5-6 गोष्टी होत्या आणि त्यातल्या पण साहेब 2 विसरले. मग तुला जायला लागलं का मग HEB मध्ये? छे, मी कसली जाते. मी त्याला सांगितलं, बघ आता तू या 2 गोष्टी विसरला आहेस तर रेसिपी काय जशी तशी जमणार नाही. तर मी शॉर्टकट मारेन, चालेल ना? काय नाही, साहेब उठले आणि जाऊन विसरलेल्या 2 गोष्टी घेऊन आले. ही मस्त आयडिया आहे. हा नेक्स्ट टाइम मी हेच करणार आहे. म्हणजे जर मला भांडी नाही सापडली तर मी मिहीरला म्हणेन, तूच अनलोड केली होतीस ना भांडी, मग तुलाच माहिती असतील कुठे ठेवली आहेत ते. बरं, मी विसरायच्या आधी माझ्या पर्स मध्ये स्टेफनीचं कार्ड आहे, ते घेऊन टाक. ओ अच्छा, थँक्यू. हा आकांक्षा, ही बिझी असते का ग खूप स्टेफनी? अपॉइंटमेंट मिळेल ना मला? हा म्हणजे बिझी तर असते, पण मी तिला सांगून ठेवलंय की तू फोन करशील म्हणून. ठीक आहे. तुम्ही गायनायक बदलायचा विचार करताय का? अगं आम्ही ना IVF चा विचार करतोय. म्हणजे तसा माझा गायनायक म्हणालाय की सगळं होईल व्यवस्थित, एवढी घाई कशाला करताय. बट आय जस्ट वॉन्ट टू नो मोर ऑप्शन्स. IVF म्हणजे अगदी टेस्टी बेबी ग. एवढं डेस्परेट व्हायला काय झालं? अगं म्हणजे तसं मला आणि मिहीरला थांबायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुला माहितीये ना लोकांचं कसं असतं, इतक्यात सांभार चौकशा सुरू करतात, मला इतका वैताग येतो. म्हणून मला जस्ट बघायचंय की IVFचं काय आणि कसं असतं ते. अच्छा, आपल्या मैत्रिणीत कोणी काही बोललं का? नाही ग, आपल्या मैत्रिणींमध्ये कोणी काही नाही. पण जेव्हा पण कधी आम्ही इंडिया ट्रिप मध्ये जातो ना, तेव्हा सगळ्या नातेवाईकांचं सुरू होतं, काय कधी गुड न्यूज येताय, काय कधी गुड न्यूज येताय. माझं तर ना डोकं दुखायला लागतं. तुला माहितीये इंडिया ट्रिप मध्ये आई पण प्रत्येक वेळी हाच प्रश्न विचारत होती. मी इतकं झापलं आईला, त्यानंतर मात्र तिने हा विषय काढला नाही. एवढं लक्ष नसतं द्यायचं. कधी कधी मला वाटतं माझ्या सासूबाई आज असायला हव्या होत्या. त्या ना कायम माझ्या पाठीशी उभ्या असायच्या. म्हणजे इंडियामध्ये पण कोणी नातेवाईक काही म्हणाले ना तर त्या माझ्या बाजूने त्यांना चांगलंच सुनवायच्या. एकदा इंडिया ट्रिपमध्ये मिहीरच्या लांबच्या आत्या आम्हाला भेटायला आल्या होत्या. जेव्हा त्यांना कळलं की आम्हाला मुलं नाही, तेव्हा चुकचुकत म्हणायला लागल्या, काय देवा तुम्हाला अजूनपर्यंत पोरं बाळा नाहीत का? मला इतका राग आला होता. माझ्या सासूबाईंनी ताडकन त्यांना उत्तर दिलं, मुलं नाही म्हणून एवढं चुकचुकायला काय झालं? माझी सून US मध्ये जॉब करते, 10 अमेरिकन लोकांची बॉस येते आणि मुलं काय उद्या होतील. आज ती चांगलं करिअर करते, त्याचं करा की जरा कौतुक. सॉलिडच, भारी उत्तर दिलं तुझ्या सासूने. मग यू आर लकी टू हॅव सच अन ऑसम सासू. पण मी काय म्हणते, तुम्हाला एकत्र एवढा छान वेळ मिळतोय, तो एन्जॉय करा. म्हणजे आता आमच्याकडे बघ, आम्ही ती एक मूवी बघायला 3 ते 4 वीकेंड घेतो. ठीक आहे. नेटफ्लिक्सवर सारखं कार्टून आणि कारमध्ये पेपा पिग. अरे जाम बोर होतं यार. आणि तुम्ही लोक एका वीकेंडमध्ये 3 ते 4 मूवीज बघू शकता आणि हवं तेवढं लोळू शकता. ते खरंच आहे ग,
पण कसं आहे ना, मला आणि मिहिरला पण आता मूल हवंय, पण या गोष्टी आपल्या हातात थोडी असतात. एक मिनिट, आपल्याच हातात असतात. तुझा पीजे नकोय मला. अगं तेवढाच तुम्हाला जास्त जास्त वेळा काय, काही बोलू नकोस तू. जास्त वेळा नाही, जास्त वेळ असं म्हणत होती. तुझ्याच मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. चोराच्या मनात चालले ना. बघू आता तुझी स्टेफनी काय म्हणतीये ते. कधी कधी या प्रश्नांची फार गंमत असते. एकीकडे वाटते आपल्याला काहीही प्रश्न नसावे, चाकोरीबद्ध आयुष्य असावे. कधी वाटते की आपल्याला असे प्रश्न का पडत नाहीत, आपल्यात कुवत नाही का अशा प्रश्नांना तोंड द्यायची. एकंदरीत काय, प्रश्न पडताय किंवा पडत नाही म्हणून कोणाकडे तक्रारही करता येत नाही. माझ्या गायनाकला विचारले तर तो म्हणतो एव्हरीवन इज डिफरंट, लेट्स वेट अँड सी. मी मनात म्हटले तुला काय जाते वेट अँड सी म्हणाला. इथे आमच्यासारखी तुझ्या मागे लोक लागली असती ना तर तू तर कधीच पळून गेला असतास. तुला माहिती आहे आकांक्षा, सासूबाईंनी मिहिरच्या लहानपणीचे दागिने आणि कडेवाळ्या दिल्या आहेत. ती डबी कधी चुकून उघडली ना की मन अस्वस्थ होतं, आतून काहीतरी खुपतं. आपल्या या आयुष्यामध्ये कुठली तरी मोठी गोष्ट मिसिंग आहे याची बोच लागते. डोळ्यात पाणी भरून येतं आणि मग आतापर्यंत सारासार विचार करणारा माझा हा मेंदू मनाच्या आवेगापुढे निशस्त्र होऊन जातो आणि मग स्वतःचा राग, हतबलता आणि अस्तित्वात नसलेल्या या बाळाची पोकळी जाणवायला लागते. ती डबी बंद करेपर्यंत जीवाची नुसती तकमक होत राहते. ए मेघना, नको ना एवढी सेंटी होऊस. इट्स ओके, इट्स ओके, आय एम गुड. चल जाऊ दे, या विषयावर बोलणंच नको. आणि तसंही आमचं अजून फायनल नाही ठरलंय. तू कोणाला सांगू नकोस हा आकांक्षा इतक्यात. सांगू नकोस? कशाबद्दल? हाऊ अबाउट सम म्युझिक? थँक्स आकांक्षा. स्वप्नाचे क्षण तुझ्या सवे गुंफावे. हळव्या नात्यात तरी प्रेमाचे रुसवे फुगवे. सुगंधी स्वप्नाचे क्षण गीत जन्मांतरीचे मनात रुसावे. सुगंधी स्वप्नाचे क्षण अवचित आहुर वेडे. सुगंधी स्वप्नाचे क्षण